टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महेंद्र दळवी आपल्या बरोबर आहेत। महेंद्र दळवीजी, सरकारच्या विरोधात विरोधक आंदोलन करतात, म्हणतात की हे बजेट काही बरोबर नाहीये, जुन्याच गोष्टी पुन्हा त्याच नावाने पुन्हा समोर आणलं गेलेलं आहे। दिलासादायक असं बजेटमधनं कोणताच निर्णय घेण्यात आलेला आहे असं म्हणणं आहे। महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे बजेट आहे। निश्चित प्रगती याच्यामध्ये जे काही आता प्रस्तावित कामं आहेत, विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी अतिशय सुंदर अशी योजना त्या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याच्यामुळे बजेट याचं स्वागतच करतो। विरोधक काय बोलतात त्याच्यापेक्षा सत्तारूढ पक्षाने जे मांडले बजेट ते लोकभूमिक आहे असं मला वाटतं। तू लाडक्या बहिणींचे पैसे काही वाढवले नाहीत, 1500चे 2100 रुपये करणार असा जाहीरनाम्यामधनं तुम्ही महायुतीमधनं सांगितलेलं होतं। प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याबद्दल गोष्ट होती, परंतु 2100 रुपये कधी मिळणार हाच सवाल आहे। विरोधक म्हणतात की कधी देणार आहात कधी बहिणी? आता फेब्रुवारी मार्चचे पैसे 1500 मिळणार जमा होत आहेत, हे आपण बघताय। 2100 रुपयासंदर्भात सरकार नक्की निर्णय घेईल आणि बहिणींच्या बाजूने निर्णय घेईल। खरं तर एक महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे रायगडचं पालकमंत्री पदच। रायगडचं पालकमंत्री पद स्थगित येऊन जवळपास आता 1-1.5-2 महिने झालेले आहेत। ते पालकमंत्री पद तुम्हाला तुमच्या पारड्यात, शिवसेनेच्या पारड्यात येणार आहे की नाही हा प्रश्न आहे। आम्ही या आशावादी निश्चित आहोत। महेंद्र थोरातचं परवा स्टेटमेंट होतं, हे कदाचित बाकीच्या नाकार असला तरी रायगडवासियांचं मत असं मी निश्चित सांगेन, परंतु आम्हाला जलद गतीने पालकमंत्री मिळालं पाहिजे ही आमची रायगडची अपेक्षा आहे आणि कायद्याला अनुसरून आम्ही काय हे ना आमचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका शेवटपर्यंत राहील। आशावादी आहे की अधिवेशन संपायच्या अगोदर बरेचशा रूपाने पालकमंत्रीपद बहाल 3 महिने झाले आतापर्यंत, कारण की भरत गोगावले यांनी मंत्रीपद घेऊन 3 महिने झाले, त्यांचा 100 दिवसांचा कार्यकाळ देखील संपायला आलाय। मग म्हणता त्यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडेल की आदिती तटकरे यांच्या? आपलं खरं आहे, पालकमंत्री पदाची माळ भरतशेठच्याच गळ्यात पडेल आणि जलद गतीने पडेल, कारण आम्ही सगळे आशावादी आहोत, उत्साहित निश्चित आहोत की बाबा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वरिष्ठ स्तरावरती हा निर्णय घेतील आणि खऱ्या अर्थाने रायगडवासी न्याय देतील, कारण रायगडच्यामुळे परिवर्तन होऊन आज हे सरकार बसले, हे ध्यान ठेवा असं आमचं प्रामाणिक मत आहे। आदिती तटकरे झालं तर पुन्हा परिवर्तन होईल? निश्चित लढाई आम्ही चालू ठेवणार, आम्ही परिवर्तनाच्या भूमिकेत जाणार। आदिती तटकरे जर पालकमंत्री झाल्या तर तुम्ही शिवसेनेमधनं सुरू केली ती लढाई दुबार आम्ही सुरू करणार हे जाहीररित्या आम्ही सांगतो। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। महेंद्र दळवी होते, त्यांचं असं म्हणणं आहे की आदिती तटकरे जर रायगडच्या पालकमंत्री झाल्या तर आमची परिवर्तनाची लढाई जी आम्ही पूर्वी सुरू केलेली होती तीच परिवर्तनाची लढाई आम्ही पुन्हा सुरू करू, असा थेट इशारा जो आहे तो महेंद्र दळवी यांनी आपल्याशी बोलताना केला आहे। त्यांचं असं देखील म्हणणं होतं की महेंद्र थोरवे जे मागच्या आठवड्यामध्ये सुनील तटकरे यांच्याविषयी बोलले ते संपूर्ण रायगडच्या जनतेला माहिती आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।